हॅलो, मी रंभा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज 7वी माळे, तर 7व्या माळेचा म्हणजे रंग आहे नारंगी. तर छान अशी मी नारंगी कलरची साडी घातली आहे आणि देवीला पण छान अशी नारंगी कलरची साडी घातली. तुम्हाला दाखवते मी देवपूजा कशी केली ते. तर शेतात आलेले देवाला फुलं वगैरे न्यायला, तर छान असं मला ना नवीन लावलेल्या झाडाला अंजीर दिसलं. चला म्हटलं तुम्हाला दाखवावं. तर छान माझं गार्डन फुललंय. छान असं आता वातावरण पण झालंय ना पावसाचं, एकदम छान हिरवगार झाले आणि गार्डन पण छान असं फुललंय. आणि तुळशीचं गार्डन तर इतकं सुंदर झालंय ना. तर चला तुम्हाला दाखवते थोडंसं गार्डन आणि नंतर मग देवपूजा दाखवते. आणि आज कन्यापूजन पण आहे, तर मी छान असे कन्यापूजन पण करणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी बघा, खूप छान होणार आहे. चला फुलं घेते आता. थोडं पण ऊन नाहीये. इतका धो 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 पाऊस चाललाय ना, 2-3 दिवस झालं खूप पाऊस चाललाय. सगळं हिरवं झाले, गवतच झालंय. चला आधी ना थोडीशी फुलं घेते आणि मग तुम्हाला मी तुळशीचं गार्डन दाखवते. इतक्या सुंदर अशा तुळशी आल्यात ना, एकही झाड असं लावलं नाही, सगळ्या अशा ना मनानेच उगवल्यात. भीती वाटते. 2-3च फुले आहेत पावसाने, पण ते गेलेत. पण देवाला ठेवण्यासाठी ना आज झेंडूच्याच फुलांची माळ केली, पण देवपूजा केल्यानंतर थोडं ठेवावं म्हटलं. हे पात अंजीरचं झाड लावलेलं, तर खूप सुंदर असं एवढ्या अंजीरच्या झाडाला बघा किती छान असं अंजीर आले. स्वतःच लावलेले. 15 दिवस झाला असेल, पण ते लावलं की लगेच एवढ्या छोट्या झाडालाच अंजीर आले. छान वाटतंय. आणखीन एक इकडनं कोंब आलाय, खूप सुंदर वाटतंय. हे पा सगळीकडं तुळस आहे. तुम्हाला पुढं पण दाखवते. खूप सुंदर असं अंजीर आले. फुलं तोडले, 2-3च गावले, कारण ना मगाशीच झेंडूच्याच फुलांची माळ केली ना देवाला. आता देवपूजा झाली, म्हटलं थोडेसे देव मांडावा. आणि कन्यापूजनसाठी ताट पण करायचे ना, त्याला पण मला सकाळीच कन्यापूजन करून घेणार आहे. चला फुलं सापडली एवढीच ठेवते देवाला. मोठ्या फुलांची माळ केलेली. नवरात्रामध्ये काय होतं की खूप दिवसाच्या साड्या बाहेर निघत असतात. 9 दिवसाच्या 9 रंगाच्या साड्या खूप दिवस आपण घालत नाही, आणि ह्या दिवशी ना किती दिवसाची साडी असो ती बाहेर निघत असते रंगाची. छान वाटतात. ह्या दिवशी 9 दिवसाच्या 9 रंगाच्या साड्या अशा खूप दिवसातून खूप जणींच्या अशा बाहेर निघत असतात. तर मी पण घातली खूप दिवसांनी. मी तर वर्षांनीच घातली असेल ही साडी. गेल्या वर्षीच घातलेली, धुली, ठेवून दिलेली, परत ह्या वर्षीच घातली. दारासमोर ना सगळ्या प्रकारचे झाडं लावले. गार्डन एका साईडला केले. आणि खरंच झाडांशिवाय काही शोभा नाही दारात. आपल्या अंगणामध्ये ना तर झाडं असली तर ना घराला शोभा येते. तर मी खूप सारी झाडं लावलेत. गुलाबाची आणि शोची, आवळ्याचं, जास्वंदीचं, प्राजक्ताची, अशी खूप सारी झाडं लावलीत. आणि मी ना नेहमी पावसाळ्यातच झाडं लावत असते. कसं आहे, पावसाळ्यात झाडं लावली ना तर खूप छान अशी फुटतात. सुरू. वाव आवाज कमी करावं. ते लहान मुलींनी नसतं लावायचं. लहान मुलींचं नाही. ती कुणाचं आहे? तुझं वेगळे. आराध्या, पल्लवी. एवढा मेकअप काढला मी तिथनं फुलं घेऊन येतो पर्यंत. नको लावू. ती फ्रॉक किती छान दिसली असते. मी लावले असते ना, काहीतरी केलं असतं की. बघ बरं, मी घातली नारंगी कलरची, आजीने घातली. तू बघ कशी दिसते बघ. तुला कोणी दाखवली ती कॅरी बॅग? मेकअप चाललाय. कुणाची पूजा करायची? माझी आणि वीची. तुझी फ्रेंड येणार आहे ना? कन्यापूजन कुणाचं करायचंय? करायचंय. आणि मग मेकअप कशाला करायचंय? तसं पावडर नसते लावायची. तुझी बेबीची पावडर आहे ना. लोशन कधी सकाळी नव्हतं का लावलं लोशन? तू काय होतं? नाही बाई, ती छोट्या मुलांचंच असतं लोशन. दोघीच आहे. कोणाकोणाचं? तुझं, माझं. आणि आता आपल्याला कुठं जायचंय आज? कुठं जायचंय? जायचंय ना महालक्ष्मीच्या मंदिरात. तुला नको ना यायचं? कशाला नको? तू ना घरीच. आम्ही जाऊन येतो. बास की आता किती लावती? बास.
लहान मुलींनी नाही लावत, नाही लावत. ही काय केलंय, त्या नील पेंट बिल पेंट किती काढले, सगळा बॉक्स माझा खाली केलाय. मॅचिंग मॅचिंग का? अगं आज ती फ्रॉक किती सुंदर दिसली असती बाई तुला. ही हा बघ, आपण तिघी पण मॅचिंग झालो असतो. घाल की ग, घाल घाल. मी करते. हो खाय सगळं आहे, मी लावते. चल लय छान दिसन. ह्याच्यावर पण मॅचिंग आहे तुझ्याकडे बेल्ट. तुझा बॉक्स वेगळा आहे, हा तू माझा बॉक्स काढलाय. काय केलंय तू, किती राडा घातलाय. रांगोळी पाय दिला बघा. आमची देवी पण आज मॅचिंग मॅचिंग झाली. आमच्या पल्लवीच नाही मॅचिंग. बसा बाय आता चला. बघ मी रांगोळी पण काढली नारंगी कलरची, देवीला साडी घातली नारंगी कलरची. मी पण मॅचिंग मॅचिंग साडी घातली. आता आम्ही बाप्पाला जाणार आहे. नको नको चला आता आपण पूजेची तयारी करू. पुसली चल, ताट वगैरे केले. चल आराध्या तुझा मेकअप करते. अयो टिकली उलटीच लागली थोडी कडला मध्यभागीला. इकडे या. माझी अंगठी दे. कसली अंगठी? खाऊ मध्ये निघलेली का? दरगा कसली? सोन्याच्या अंगठीने वावतात, त्या अंगठीने वावतात का? मी केलंय की ताट तयार. हा मला वाटते. हा त्या बोटात घालतात का? ह्या बोटात घालतात. ती फ्रॉक लईच भारी दिसली असती. कशाची आरती का? बरं हा त्याची कर. आता अन्वी येईल, मग अन्वी आली ना मग ताट करतो. पण तिथला आवडते मी. पूजनची अशी तयारी करून घेतली. ओवळ्यासाठी ताट केलंय आणि त्यांना काय काय द्यायचंय ना, त्यांना काय काय द्यायचंय ते पण मी ताटामध्ये काढून ठेवलंय. छोटी एकच मुलगी आहे आणि आराध्या. आता बाकीच्या लहान मुली नाहीत ना, मग एक जणीलाच बोलवलं. हा पल्लवी. तर छान असं काय काय द्यायचं ते त्यामध्ये ठेवले. आता त्यामध्ये ना नारळ पण द्यायचा असतं. तर 3 वर्षाच्या मुली म्हणजे 3 वर्षाचीच आहे पल्लवी बरोबरचीच आहे ती मुलगी. हा बघा कशी चुरचुर करते. आणि लय दिवसात ना अशी नटली बरं का. तिला ना लय जास्त फ्रॉक वगैरे घालायला आवडत नाही, पण लय सकाळपासून तिला हिंडून 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 तिला तयार केली. हा बघा असं उचलून मी तुझ्या मांडीव देईन. हा अन्वीचं पण देईन आणि तुझं पण देईन. हा तू एका जागा गप बसणार ना देवासारखं. हा देवासारखं बसलं तर हाय बाबा. लवीला तिची फ्रेंड ना रस्त्याने येताना दिसली गरणच, तर ती अशी पळत गेली ना. खरंच व्हिडिओ काढायला पाहिजे होता. इतकी बेस्ट फ्रेंड आहे ना तिची. ती पळत जाऊन पल्लवी ना अन्वीच्या हाताला धरून तिला घेऊन आली घरी. किती छान अशी एंट्री केली दोघींनी. तर लगेच बाईने दोघीचे व्हिडिओ काढले. चला म्हटलं आता तिचंच कन्यापूजन आहे आणि फ्रेंड पण आली आहे. छान अशी मेकअप करून आली. खूप सुंदर दिसत होती आणि सेम पल्लवी सारखीच आहे. दोघींना ना एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही. पल्लवीने कसं तिला हाताला पकडून आणले. पल्लवीला अजिबात तिच्याशिवाय करमत नाही. आणि तिच्यामुळं तर म्हणजे नाही का पल्लवीने ना फ्रॉक वगैरे घातले नाही तर पल्लवीला जास्त आवडत नाही. पण म्हटलं तुझी फ्रेंड पण येणार आहे सुंदर असा मेकअप करून, तू पण कर. मग ती आधीच फ्रॉक वगैरे घालून बसली. मग म्हटलं ती आल्याच्या नंतर ना तिला गळ्यातलं वगैरे घालावं. कसं ती लगेच टोचलं की काढते आणि परत घालत नाही. मग म्हटलं आपण ना जेव्हा पूजा करायची ना तेव्हाच तिला घालूयात म्हणून. म्हणजे अशी मैत्रीण आहे की खरंच असं वाटतच नाही की इतकी लहान वयात सुद्धा अशी मैत्रीण असते. अशी आपल्याला कशी जवळची एक मैत्रीण असते तशी माझ्या पल्लवीची मैत्रीण आहे. तिला म्हणजे लांबून दिसली ना तरी पण तिला ती मैत्रीणच लागते. आणि अन्वीला सुद्धा आमचीच पल्लवी लागते. अशी एकमेकांशिवाय दोघींना अजिबात करमत नाही. दोघींना पाटावरती बसून फोटो व्हिडिओज काढले. कन्यापूजनची सगळी तयारी झालेली. तर मी त्यांना दोघींना जे जे द्यायचंय ना ते 2 सेपरेट ताटांमध्ये काढून ठेवलेलं. कसं तर दोघी एकाला दोघी सारख्याच आहेत. हिचं मला माझं तुला असं चालू असं दोघीचं म्हणून सेपरेटच करून घेतलेलं. आणि त्यांची जी पूजा करायची आणि त्याचं ताट पण मी ओवळायचं करून घेतलं होतं. नवरात्रीमध्ये ना कन्यापूजन करावीच लागते. तर आपल्याला ना कन्यापूजन केलं ना तर आपल्याला ना दुर्गा माता पावते असं म्हणतात. आणि एका तरी कन्येचं पूजन करावंच. कारण
हे केलेलं ना आपल्याला ना देवी खूप आशीर्वाद देते आणि 9 दिवसामध्ये आपण कधी पण कन्यापूजन करू शकतो. तर आपण 1, 2, 7, 9 अशा कन्यांचं पूजन करू शकतो. तर कन्यापूजन केल्याने ना आपल्याला धनसंपत्ती प्राप्त होत असते आणि आपल्या घरी तर कन्या नसेल ना तर आपण दुसरी एखादी नाही का कन्या बोलून आपण तिचं पूजन केलं पाहिजे, तर चांगलं असतं. तर हे ना नवरात्रामध्येच केलं जातं, त्यामुळं ना सगळ्यांनी जरूर करावं. तर कन्येला ना छान असं कपाळाला हळदी कुंकू लावून तिचं पाय धुवून दही दुधाने पाय धुवून पाण्याने स्वच्छ करून तिच्या पायावरती स्वस्तिक काढून पायाची पूजा करावी. पाय आपल्याच स्वतःच्या पदराने पुसून छान अशी तिची पूजा करायची. पायावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचे. स्वस्तिक काढल्यानंतर तिला हळदी कुंकू वाहून तांदूळ अक्षदा वाहून त्याच्यावरती फुले वाहून पायाची पूजा करायची. कन्या म्हणजे ती आपली धनसंपत्ती असते आणि त्या आपल्याला ना खूप असं मोठं आशीर्वाद देत असते. त्यामुळे ना हे नवरत्नामध्ये ना कन्यापूजन केलेलं खूप चांगलं असतं आणि ते ना आपल्या घरीच करायचं. आपण मंदिरात वगैरे पण असं नाही का आजकाल कन्यापूजन करतात, पण आपल्या घरी केलेलं खूप चांगलं असतं आणि ते नवरत्नामध्येच करावं. तर दुर्गा माता आपल्याला पावत असते आणि त्यांच्या पायावरती छान स्वस्तिक काढून स्वस्तिक पायाची पूजा करायची. आणखीन कपाळाला सुद्धा आपण छान असा मोठा गंध लावून आपण तिची पूजा करायची, ओवाळायचं. गोडधोड नैवेद्य करायचा असतो. आपण कन्यापूजन करतो त्या दिवशी जसं मुलींच्या पद्धतीने नाही का, तर त्या पद्धतीने आपण त्यांची पूजा करू शकतो. त्यांना आपण भेटवस्तू द्यायच्या, जे आपल्याला हवंय ते आपण देऊ शकतो. रुमाल, बांगड्या, टिकली, गंध, नेलपेंट वगैरे आपण कुठल्याही वस्तू देऊ शकतो. आणि त्याला ना त्याचबरोबर आपण कुठलं पण एक श्रीफळ दान करायचं म्हणजे करायचं आणि त्याच्यावरती आपण दक्षिणा पण द्यायची. तर अशा पद्धतीने ना मी छान असं कन्यापूजन केलं आणि असं श्रीफळ आपण त्यांना देत असतो ना, ते श्रीफळ आपण प्रसाद म्हणून खायचं. तर मी तेही केलं आणि जे आपण दक्षिणा देतो ना ती दक्षिणा आपल्या मंदिरामध्ये ठेवायची आणि आपण ज्या पण दुसऱ्या मुलींची करतो ना त्यांनी पण आपल्या मंदिरामध्ये ठेवायची. तर तशाने काय होतं की आपल्या घरात ना कायमस्वरूपीची धन संपत्ती होत असते. त्यासाठी तसं करायचं असतं. आणि छान अशी मग मी तिची कन्येची पूजा केली, डोक्यावरती रुमाल ठेवला. आणि आपण कसं देवाची पूजा वगैरे करताना डोक्यावरती आधी पदर घेत असतो, तसंच त्या कन्येची ना ती दुर्गा माता आहे, त्या दुर्गा मातेची आपण पूजा करत असतो असं समजायचं. आणि तिची अशी छान अशी कन्याकुमारीची पूजा करायची. डोक्यावरती रुमाल ठेवून तिची छान फुलांनी अक्षदाने वाहून पूजा केली. आणि तिला जे काही मी साहित्य आणलं होतं, बांगड्या, टिकल्या, गंध, मेहंदी, जे काही असतं दुर्गा मातेला ते सगळं मी तिला दान केलं आणि एक श्रीफळ दिलं. तर सगळी पूजा केल्यानंतर ना कन्येच्या ना पायाला डोकं टेकून आपण तिचा आशीर्वाद घ्यायचा. तर असे आपण दुर्गा देवीचाच आशीर्वाद घेतोय असं नाही का आपल्याला समजत असतं. तर आपण डोकं टेकून छान असं आपण तिचा आशीर्वाद घ्यायचा. तर मी माझ्याकडे 2च कन्या होत्या. मग मी एका कन्येची पूजा केली आणि नंतर मग मी माझ्या पल्लवीची पूजा केली. छान असं कसं छोट्याच आहेत त्या, आणखीन त्यांना एवढं समजत नाही, पण कसं मी त्यांची ना 1 वर्षाच्या असल्यापासून पूजा करते आणि असं केल्याने ना खूप चांगलं असतं घरात. आणि आमच्या इकडे ना मंदिरात पण करतात कन्यापूजन, पण मी नेहमी घरी करत असते. आणि घरी केल्यानंतर आपल्या घरामध्ये तर ते आपल्याला दुर्गा माता पावत असते. तर 1 वर्षाचे ते 10 वर्षाच्या पर्यंतच्या कन्या आपण त्यांची पूजा करू शकतो. तर 1 ते 10 वर्षातील कुठले म्हणजे नाही का जेवढ्या कन्या असतील तेवढ्या कन्यांची आपण पूजा करू शकतो. आता माझ्याकडं ना 3 वर्षाच्याच कन्या होत्या. माझी पल्लवी पण 3 वर्षाची आणि तिची फ्रेंड म्हणजे अन्वी पण 3 वर्षाची. बाकी 10 वर्षापर्यंतच्या काही शेजारी कन्या नव्हत्या, मग मी दोघीचेच केले. तर 1 वर्षाच्या आधीच्या ज्या कन्या असतात त्यांची नाही पूजा करायची. 1 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या पूजा करायची. 1 वर्षाच्या कन्याची पूजा केली की आपल्याला ना धनसंपत्ती लाभते. 2 वर्षाची कन्या ची पूजा केली की आपल्याला ना आपलं आरोग्य चांगलं राहतं. 3 वर्षाच्या कन्याचे पूजन केले की ना आपल्या घराची भरभराटी होते. 4 वर्षाच्या कन्याचं पूजा केली की आपल्याला ना आरोग्यदायी आपलं चांगलं राहतं. 5 वर्षाच्या कन्याची पूजा केली की असं खूप माता प्रकटते. आणि 6 वर्षाच्या कन्येची पूजा केली की आपल्याला तिचा सदैव आपल्यावरती हात राहतो. असं ना 9 वर्षाच्या कन्येपर्यंत ना पूजा करायची. आणि ज्यांच्याकडे एकच कन्या आहे ना 2 तर ते ना तर
ज्या कन्येची आपण त्या वर्षाच्या कन्येची पूजा करतो ना, त्याच कन्येला आपण ना सगळ्या देवी मानून 9 मुली मानून त्याच कन्येची छान पद्धतीने पूजा करायची. सगळं आपल्याला ना देव देत असतो. त्यामुळं काही असं एवढं प्रॉब्लेम नाही की ना 9च कन्या आता ज्यांच्याकडे नसतात त्यांत काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ना मी ज्या 2 कन्याची पूजा केली ना, त्या 10 कन्याच्या पूजा केल्यासारखीच त्या दोघींना मी छान केलं आणि त्यांच्याकडनं दोघींकडनं मी छान असा आशीर्वाद घेतला आणि दोघींचं डोकं टेकूनच आशीर्वाद घेतला. कसं आहे, डोकं टेकून आशीर्वाद घेतल्यानेच आपल्याला दुर्गा माता प्रकट होत असते. अशी ना घरच्यांनी सुद्धा सगळ्यांनी, आजीने, आणखीन पल्लवीच्या फ्रेंडच्या आजीने पण दोघींना वळवळलं. असं छान असं आम्ही ना दोघीचं कन्यापूजन केलं आणि खूप छान बसल्या होत्या दोघी. एकदम असं घरात ना दुर्गा माता आल्यासारखंच वाटत होतं. छान असं डोक्यावरती रुमाल टाकलेला सुद्धा त्यांनी काढलं नाही. खूप छान वाटलं घरामध्ये. तर आजीने सुद्धा त्यांच्या डोक्यात टेकून पाया पडलं आणि छान असा दोघींनी आम्हाला ना आशीर्वाद सुद्धा दिला. खूप छान वाटलं आणि प्रसन्न वाटतं. असं काही घरात ना पूजा विधी असेल ना तर खूप छान वाटतं आणि ना पूर्ण दिवस हा असा खूप छान जातो. वगैरे झालं, छान कार्यक्रम पार पडला. आणि ह्यावेळेस पल्लवीने ना अजिबात त्रास दिला ना, खूप छान असा मेकअप करून दिला ना. तर तिला अजिबात मेकअप करून देत नाही. तिला असं वेगवेगळे फ्रॉक्स वगैरे घालायचे म्हटलं ना खूप रडते. पण ह्यावेळेस खूप छान वाटलं आणि घरात खूप प्रसन्न वाटलं. छान असा मेकअप, छान अशी पूजा झाली. आणि पूजा झाल्यानंतर म्हटलं चला त्यांना दोघींना ना मी टीव्हीवरती छान अशा गरबाची गाणी लावून दिली. म्हटलं चला घरातच छोटासा असा छोट्या मुलींबरोबर गरबा खेळूयात. तर दांडिया वगैरे नव्हत्या, तर पल्लवीला दांडियाच लागत होत्या, पण दांडिया नव्हत्या. म्हटलं तसंच नाचा, हाताच्या टाळ्या वगैरे वाजून. तर छान असा दोघींनी खूप छान असा सुंदर डान्स केला आणि त्यांच्याबरोबर ना मी आणि आरवने सुद्धा छान डान्स केला. तर जसं मी सांगाल तसं त्या दोघी डान्स करत होत्या. छान वाटलं आणि दोघींनी खूप सारा एन्जॉय पण केला. आणि जसं टीव्हीत दिसतंय तसंच विहान, पल्लवी आणि अन्वी डान्स करत होत्या. खूप छान असा पल्लवीला पण डान्स येतो आणि तिची फ्रेंड पण खूप छान अशी डान्स करत होते. जसं टीव्हीत डान्स करतात तसंच पाहून करत होती. आणि अन्वी करत नाही अशी म्हणत होती. मग अन्वीला पण तिने करायला लावला आणि विहान दोघींना छान असा डान्स करायला शिकवत होता. तर फिरा असं नाही का वेगवेगळ्या स्टेप सांगत होता. तर छान वाटलं आणि त्यांच्याबरोबर मी पण थोडासा डान्स केला. चला म्हटलं आपण घरात थोडासा एन्जॉय. तर छान पूजा वगैरे पार पडलेली. मग त्या छोट्या दोघींबरोबर मी पण छान असा एन्जॉय केला. त्यांच्याबरोबर छान असे डान्स केला आणि जसं मी करल तसं त्यांनी केलं. असा छान असा आम्ही गरबा खेळला.
संध्याकाळचे 5:30 वाजलेले आणि महालक्ष्मीचं मंदिर ना घराजवळ असल्यामुळे ना त्या मंदिरात ना खूप जण जातात. तसंच ना ताई पण गेलेल्या म्हणजे माझ्या ननंदबाई, तर त्यांना येता येता घरी आलेल्या. चला म्हटलं लक्ष्मीच्या रूपात ना घरी ना सुवासिनी आलेल्या आणि दिवस मावळाच्या टायमिंगला आल्या ना. असं मी कधीच त्यांना हळदी कुंकू वगैरे लावल्याशिवाय लावत नाही. तर चहा पाणी वगैरे झालं आणि मग त्यांना ना चला म्हटलं आता नवरत्नामध्ये ना सगळ्यांना उपवास वगैरे असतो आणि ना दुर्गा माता आल्यासारखंच वाटलं. मग त्यांच्या मी ना पिसाने ओटी भरली आणि छान असं श्रीफळ देऊन मी त्यांची ओटी हळदी कुंकू केलं. छान वाटलं. आणि असं ना 9 दिवसामध्ये कुणी आलं ना तर कधीच त्यांना ना असं मोकळं सोडायचं नसतं. हळदी कुंकू ओटी वगैरे त्यांना उपवासाचं खायला वगैरे देऊनच पाठवायचं असतं. तर आपल्या घरी ना दुर्गा माता प्रसन्न होत असते असंच. आणि ना माझ्याकडे ना असे गौरई झालं नवरत्नामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये नेहमी असं कोणीतरी येतच राहतं आणि छान वाटतं आणि लक्ष्मी प्राप्त होत असते. आणि असं केल्याने ना आपल्या घरात पण खूप भरभराटी होत असते. तर त्या आल्या, खूप छान वाटलं. आणि ना त्या गेल्यानंतर ना आम्हाला ना महालक्ष्मीच्या मंदिरात आरतीला जायचं होतं. संध्याकाळच्या 7ची आरती आम्हाला तिथे गाठायची होती. तर आम्ही सगळेजण 7च्या आरतीला महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो. चला बाईच्या हाताला धरा. आज लय गर्दी आहे ना, असं वाटतंय कोल्हापूरला चाललंय. कोल्हापूरचं तरी गर्दीच आहे. किती छान वाटतंय. कुठं आलोय आपण? मंदिरात आलोय. कुठल्या मंदिरात आलोय? अंबाबाईच्या. किल्लू. हा थांब आपण जाऊन. मंदिरात ना 7वी माळ असल्यामुळे इतकी गर्दी होती ना, जाम गर्दी होती. असं ना उभा राहायला जागा नाही, गाड्या लावायला जागा नाही, असं इतकी गर्दी होती. आणि 9 दिवस ना तिथं असे वेगवेगळे कार्यक्रम होतात. तर आज ना कथ्थक नाट्याचं ना टीम आली होती. छान असं कथ्थकचा ना तिथं प्रोग्राम होता. छान बाहेरच्या साईडला पण खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं आज. आणि दररोज वेगवेगळ्या प्रकारचं मंदिर सजावट केली जाते. आज छान असं ना एकदम ओरिजिनल ते पानांचं ना त्यांना छान सजवलेलं आणि कडेने ना ओरिजिनल फुलांचं स्वस्तिक वगैरे काढलेलं खूप सुंदर दिसत होतं मंदिर, एकदम छान. आणि आतमध्ये ना खूप छान असा कथ्थकचा कार्यक्रम चाललेला. पण गेल्या ना थोडंसं व्हिडिओ वगैरे काढला. आणि छान असं आरती ना 7:30ची असते आणि आम्ही लवकरच गेलेलो 7 वाजता आणि व्हिडिओ फोटो काढले आणि मग आतमध्ये जाऊन उभा राहिलो. छान कार्यक्रम चालू होता तिथे कथ्थकचा. खूप मोठी अशी पुण्याची टीम आलेली आणि तिथे ना हर रोज एक कार्यक्रम होत असतो. काही म्हणजे त्याचे वार नेमलेले असतात. एक दिवस कन्यापूजन, असे वेगवेगळे प्रत्येक 9 दिवसाचे 9 ना कार्यक्रम. तर आजच्या 7व्या दिवशी ना कथ्थकचं टीम आली होती आणि इतकी सुंदर असं त्यांनी त्यांचं नृत्य साजरं केलं ना, इतकं सुंदर म्हणजे ना काय सांगताच ना, असं इतकं छान असं कथ्थक त्यांनी केलं. छान वाटलं पाहून, खूप सुंदर असं वाटलं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतालच. Your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila,
संपल्यानंतर छान अशी देवीची आरती झाली. तर देवीची आरती एक अर्धा पाऊण तास चालत असते. तर सगळ्यांनी देवीची आरती केली. आजचा कन्यापूजनाचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. असेच महालक्ष्मीचं दर्शन पण छान झालं, आरतीचं आशीर्वाद भेटला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.